पाचोरा नगरपालिकेची निवडणूक ही आता अंतिम टप्प्यात प्रचार सुरू झालेला आहे आणि आपल्या सोबत आता पाचोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि नेमकं काय कामं झालेले आहेत, विरोधकांची काही प्रश्न आहेत आणि ते आपण त्यांच्याकडून सडेतोड उत्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल, आपण बघतोय की प्रचार सुरू झालेला आहे, आता अंतिम टप्प्यात आलेला आहे, जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे, काय नेमक्या जनतेच्या प्रतिक्रिया? सर्वप्रथम आपल्या चॅनलला खूप खूप धन्यवाद देतो की आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण हे सर्व प्रश्न दाखवण्याचा प्रयत्न करताय. मी 2016 साली लोकनियुक्त नगराध्यक्ष झालो. किमान 2450 मतांनी मला लोकांनी विजयी केलं. जसं 2016 पासून मी नगर झालो, 2017 मध्ये सगळ्यात पहिली मोठी योजना माननीय आमदार किशोरप्पा पाटील भुयारी गटरीची आणली. ती लगभग 53-53 कोटीची होती, 56.5 कोटीची. व त्यानंतर जे विकास कामाची जी गंगा सुरू झाली त्यापासून तर आजपर्यंत कार्यरत कंटिन्यू चालू आहे. विकास कामांच्या मुद्द्यावर आपण जनतेत फिरत आहात, जनतेचा रिस्पॉन्स कसा? विकास कामाच्या मुद्द्यावर म्हटलं तर जनता खूप खुश आहे. जनतेचे जे जे मूलभूत सुविधा होत्या, सगळे त्यांच्या काही तक्रारी होत्या, त्या आप्पासाहेबांच्या माध्यमातून सर्व रोड, रस्ते, गटार, लाईट्स, स्वच्छता जे काही आहे सगळं नागरिकांच्या ज्या सुविधा होत्या त्या सगळं पूर्ण करण्याचा आप्पासाहेबांनी प्रयत्न केलेला आहे. दादा आपण बघतोय की पहिल्यांदाच पाचोऱ्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पण विकासावर बोलतायत आणि विरोधक पण विकासावर बोलतायत. सत्ताधारी म्हणतायत की आम्ही प्रचंड विकास केला आणि विरोधक म्हणतायत विकास झालाय परंतु त्याच्या दर्जावर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. हे पहा, दर्जा ठरवण्याचा हा एक क्रायटेरिया राहतो. याच्यात एक थर्ड पार्टी राहते. ह्या थर्ड पार्टीत जे रिपोर्ट्स येतात त्यानुसार तो दर्जा ठरवायचा. ते सगळे रिपोर्ट तुम्हाला नगरपालिकेमध्ये दर्जा सगळा उत्तम क्वालिटीचा होता. ठीक आहे, एखादी ठिकाणी काहीतरी 19-20 झाले असेल, पण बाकी तर संपूर्ण पाचोरा शहरात तुम्ही कृष्णापुरीचे पूल बघून घ्या, तुम्ही आपले गावातले सगळे कॉन्क्रिटीकरण रस्ते बघून घ्या, तुम्ही ओपन स्पेस बघून घ्या, तुम्ही आता झालेलं APJ अब्दुल कलाम गार्डन बघून घ्या. म्हणजे हे पहा, मी हे नाही म्हणत आहे की एखादी काम कमी जास्त पुढे प्रमाणात झालं असेल, तर त्याची बी गुणवत्ता, ती तपासणीची यंत्रणा होते ती शासकीय गव्हर्नमेंट कॉलेजकडनं ती मिळालेली त्यांना. आणि त्या समोरचे काही असेल त्याच्यात तर त्या ठेकेदारांचे डिपॉझिट सुद्धा आम्ही जमा केलेले आहेत. आपण बघतोय की विरोधकांकडून एक आरोप होतोय सातत्याने की पाण्याचा प्रश्न जो आहे पाचोऱ्याचा तो अजूनही मिटलेला नाहीये. काय वाटतं? नाही, पाण्याचा प्रश्न थोडा होता, तो फक्त गेटच्या त्या साईडला होता. कारण की जी ही जी पाणी योजना ती जुनी कमीत कमी 25-30 वर्षापूर्वीची आपली कार्यान्वित होती. तर 2025 म्हणजे 25 वर्षा मागील लोकसंख्या ही आपली कमीत कमी 25-30-35 हजार होती. आज जी गावातली लोकसंख्या म्हणजे मतदारांची संख्या आपण 60,000 आणि इतर संख्या धरून आपण 1,00,000-1.25 लाख लोकसंख्येच्या आसपास आपण पाचोरा शहराची संख्या झालेली वस्ती. तर ही जी वाढलेली वस्तीमध्ये जे काही आपण पाणी पुरवठा पुरवतो त्याप्रमाणे जे आपल्याला जितकं सोर्स पाहिजे तितकं आपल्याला कमी पडत होता त्या गेटच्या तिकडे. पण आता माननीय आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी आता तर आमची एक 56 कोटीची वाढीव पाणी पुरवठा योजना काम चालू आहे. त्यात एक WTP प्लांट आहे, एक स्टोअर वेल आहे, 2 याचे मोठ्या टाक्या आहेत काहीतरी 15-20 लाख लिटरच्या. आणि इतर आपण डायरेक्ट आता गिरणा नदीवरनं डायरेक्ट पाईपलाईनचा आपण प्रस्ताव टाकलाय. DPRB रेडी आहे, शासनाकडे तर मंजुरीला गेलेला आहे. जसे आपले इलेक्शन संपले तर पहिल्या टप्प्यातच ती 350 कोटीची योजना आपली माननीय आमदार किशोरप्पा पाटील मंजूर करून आणतील व पाचोरा शहराला सर्वात मोठी भेट देणार आहे. आपण बघतोय की जनता देखील म्हणते की पाचोऱ्यात खरंच विकास झालेला आहे. एक जनतेची अशी प्रतिक्रिया आहे. जनतेला काय नेमकं आवाहन कराल तुम्ही? आता 2 तारखेला मतदान होणार आहे. पाचोरा शहरातील जनता व नागरिक खूप हुशार आहे व मग त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो की ते कुठल्याही आमिषाला कुठल्याही बैला पडत नाही. जे दिसतं त्यांच्या मागे राहतं. आप्पासाहेबांनी जे विकास दाखवलेला आहे, विकास केलेला आहे, 100% पाचोऱ्यातील जनता व सगळे माझे मायबाप हे माननीय किशोरप्पा पाटील यांच्या पाठीमागेच राहतील, हे 100% गॅरंटी आहे आम्हाला. सर काय सांगाल? आपण बघतोय की 2 तारखेला मतदान आहे, अंतिम टप्प्यात निवडणूक आहे. निश्चितपणे खूप उत्साहवर्धक वातावरण या प्रचाराच्या दरम्यान आम्हाला पाहायला मिळतंय. प्रचार सभांमधून, रॅल्यांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय सुनीताताई यांच्यासह आमच्या 28च्या 28 नगरसेवकांना संपूर्ण पाचोरा शहराने दिलेला आहे. आणि येत्या 3 तारखेला या पाचोऱ्यामध्ये ऐतिहासिक असा निकाल आपल्याला पाहायला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. विकास कामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जात आहे आणि पाचोऱ्याची जनता ही सुज्ञ आहे.
निश्चितच विकासाच्या पाठीशी जनता उभी राहील असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजय गोयल यांनी व्यक्त केला आहे. सचिन गोसावी, हॅलो जनता न्यूज, पाचोरा.